नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ईबीसीचा स्कॉलरशिप फॉर्म रिन्यू कसा करायचा। जर तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरत असाल तर त्यासाठीचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे। तुम्हाला राईट कॉर्नरला आय बटनवरती मिळून जाईल। डिस्क्रिप्शनमध्ये पण मी व्हिडिओ तो मेन्शन करून टाकतो, ठीक आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या महाडीबीटीच्या वेबसाईटवरती यायचं आहे। तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरला असेल त्यामुळे रिन्यूअलची प्रोसेस काही जास्त अवघड नाही। मी तुम्हाला सांगतो, आता हे तुमचे क्रेडेन्शियल्स, पासवर्ड आणि हे कॅप्चा वगैरे टाकून लॉग इन करायची प्रोसेस तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे। तर ती नॉर्मली तुम्हाला प्रोसेस फॉलो करून तुमचा जो अकाउंट आहे ते लॉग इन करून घ्यायचा आहे। ह्याची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल महाडीबीटीची नवीन वेबसाईटची। तर तिथून तुम्ही डायरेक्टली ह्या वेबसाईटवरती येऊ शकता, ठीक आहे। तर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपण आता लॉग इन करून घेणार आहोत। या ठिकाणी आता आपलं अकाउंट जे आहे ते लॉग इन झालेलं आहे। तुम्ही राईट साईडला पाहू शकता तुमचं नाव वगैरे आलं असेल आणि सगळी जी तुमची महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी तुम्हाला दिसेल अकॉर्डिंग टू युअर कॅटेगरी, ठीक आहे। तर आता या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईलच्या बटनवरती यायचं आहे। प्रोफाईलच्या बटनवरती आल्यावरती तुम्हाला जी मागच्या वर्षी तुम्ही जी प्रोफाईल भरलेली आहे ती तुम्हाला अपडेट करायची असते। त्याआधी मी तुम्हाला दाखवतो की आपल्या मागच्या वर्षी जी आपण प्रोफाईल भरलेली आहे तर ती आपण या ठिकाणी सर्च करूयात। मागच्या वर्षीचं आपण वर्ष जे आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करूयात आणि त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर सर्चच्या बटनवरती क्लिक केलं की सर्चच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून जाईल की कुठले कुठले आपण फॉर्म मागच्या वर्षी भरले होते। आणि या ठिकाणी माझे दोन्ही फॉर्म भरले होते, ते दोन्हीच्या दोन्ही अप्रूव्ह झालेले। तर आता आपण जे आहे ते ईबीसीची स्कॉलरशिप जी आहे छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना, तर ती आपण या ठिकाणी रिन्यू करणार आहोत। तर त्याचा जो ऍप्लिकेशन आयडी आहे तो या ठिकाणी आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। तुम्ही तो इथनं डायरेक्टली कंट्रोल-C आपण कॉपी करा किंवा लिहून ठेवा, पण तो आयडी तुम्हाला लागणार आहे। कुठे लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो, ठीक आहे। तर आता या ठिकाणी प्रोफाईलवरती यायचं आहे। प्रोफाईलवरती आल्यानंतर हे काही डिस्क्लेमर वगैरे आहे ते ओके करा आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची जी इन्फॉर्मेशन आहे महत्त्वाची तुम्ही मागच्या वर्षी भरलेली, आता इथं काही प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आहे त्यामुळे मी ती लपवलेली आहे। तर तुम्हाला डायरेक्टली स्क्रोल डाऊन करायचं आहे, खाली कुठली महत्त्वाची माहिती तुम्हाला अपडेट करायची ती तुम्हाला सांगतो। तर सगळ्यात पहिलं जे आहे ते तुमची इन्कम डिटेल्स, ठीक आहे। इन्कम डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी ह्या वर्षीच्या भरायच्या आहेत। मागच्या वर्षी तुम्ही फॉर्म भरताना मागच्या वर्षीची इन्कम डिटेल्स टाकली असेल तर त्याच प्रकारे तुम्हाला दरवर्षी तुमचं इन्कम सर्टिफिकेट नवीन काढायची गरज आहे। त्यानंतर पुढचे कुठले डॉक्युमेंट अजून नवीन काढायचे ते तुम्हाला मी पुढे सांगतोच। तर इन्कम सर्टिफिकेट तुम्ही नवीन काढल्यानंतर त्याचं सगळं इन्कम सर्टिफिकेटचं जे तुमचा नंबर असेल, बारकोडचं जे काय असेल त्या गोष्टी, परत तुमचं अॅन्युअल इन्कम नवीन वर्षाचं त्याचा सर्टिफिकेट नंबर, तर त्याची इश्युइंग ऑथॉरिटी कुठली असेल ती, ते तुम्ही कुठल्या डेटला तुम्ही ते डेट इश्यू केलेला आहे त्याच्या राईट कॉर्नरला असेल बॉटम साईडला ती डेट, ती पण तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे। आणि त्याचं एक चांगली स्कॅन कॉपी करून PDF असेल किंवा JPG असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या ज्या अटी आहेत किंवा ज्या तुम्हाला इन्स्ट्रक्शन आहेत त्या तुम्हाला फॉलो करायचे आहेत की तुम्हाला JPG आणि PDF फॉर्मॅटमध्येच पाहिजे आहे। आणि त्याची जी साईज आहे ती पण तुम्हाला इथं रेड कलरमध्ये तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे। तर ती साईज तुम्हाला फॉलो करून तुमची जी PDF आहे किंवा जो फोटो आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे, ठीक आहे। आणि इथं तुम्ही व्ह्यू डॉक्युमेंटवरती पाहून तुम्ही जे अपलोड केले ते तुम्हाला तिथे डॉक्युमेंट दिसून जाईल, ते दिसायला क्लिअर असेल। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ते अपलोड करा। ते स्कॅन करताना चांगलं उजेडात, अंधारात वगैरे काही स्कॅन करू नका आणि विदाऊट फ्लॅश स्कॅन करा, ठीक आहे। तर ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला परत एकदा खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर खालची कुठलीही इन्फॉर्मेशन तुम्हाला चेंज करायचं नाही, सरळ सेव्हच्या बटनवरती क्लिक करायचं, ठीक आहे। पहिल्या पेजवरती तुम्हाला फक्त इन्कम डिटेल्स तुमच्या चेंज करायच्या आहेत नवीन वर्षाच्या। त्यानंतर आता इथं आल्यावरती इथं तुम्हाला ॲड्रेस इन्फॉर्मेशन पण चेंज करण्याची काहीही गरज नाहीये, ठीक आहे। डायरेक्टली तुम्हाला यायचं आहे करंट कोर्सवरती, ठीक आहे। करंट कोर्सवरती आल्यानंतर ही सगळी माहिती जी आहे आता तुम्ही त्या खाली पाहू शकता। माझं फर्स्ट इयर आणि सेकंड इयर माझं कम्प्लिटेड आहे आणि थर्ड इयरची मी मागच्या वर्षी माहिती भरली होती ती तुम्हाला इथे परस्युइंग अशी दिसत असेल, म्हणजे ते आता कम्प्लीट झालेलं आहे माझं आता। पण आता मला फोर्थ इयरचा फॉर्म भरायचा आहे त्यामुळे माझी जी थर्ड इयरची इन्फॉर्मेशन आहे ती मला इथनं डिलीट करावी लागणार आहे, जी मी परस्युइंग अशी भरलेली आहे। आता ती मला थर्ड इयरची डिटेल्स पुन्हा एकदा भरायची आहे, फक्त तिथं परस्युइंगच्या जागी कम्प्लिटेड सिलेक्ट करायचे, ठीक आहे। आता ही प्रोसेस तुम्ही मला नीट फॉलो करा। या ठिकाणी सगळ्या डिटेल्स आहेत ते काहीही चेंज करण्याची गरज नाही आहे। तुम्हाला इथं फक्त इयर ऑफ स्टडी आहे ना ते चेंज करायचं। आता मी थर्ड इयरची माहिती भरायची आहे मला, त्यामुळे थर्ड इयरची माहिती मी आधी सिलेक्ट करणार आणि थर्ड इयर आता कम्प्लिटेड टाकणार। मागची जे परस्युइंग होतं ते मला या ठिकाणी कम्प्लिटेड करायचं आहे आणि फोर्थ इयरची नवीन फॉर्म मला नवीन स्कॉलरशिप फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे। त्यामुळे आता माझं जर थर्ड इयर माझं कम्प्लीट झालेलं आहे तर त्या थर्ड इयरची सगळी जी काही इन्फॉर्मेशन त्यांनी मागितली आहे, पर्सेंटेज असतील किंवा कुठल्या वर्षी पास आउट झाला आहे ह्या त्या गोष्टी, रिझल्ट जो काय असेल तो पास असेल किंवा पास विथ एटिकेटी असेल ते, आणि ते तुम्हाला मार्कशीट पण तुमची अपलोड करायची आहे। थर्ड इयरची जी फायनल मार्कशीट असेल ती पण त्याच्या इन्स्ट्रक्शननुसार JPG फाईलमध्ये अपलोड करायची आणि सेव्हच्या बटनवरती क्लिक करायचे। सेव्हच्या बटनवरती क्लिक केलं तर दिसेल आपल्या करंट कोर्समध्ये आता बघा थर्ड इयर जे आहे ते माझं या ठिकाणी परस्युइंग होतं ते आता कम्प्लिटेड झाले पास सोबत, ठीक आहे। आता मला इथं काय करायचंय, मागची जी थर्ड इयरची इन्फॉर्मेशन मी टाकली होती आणि ती परस्युइंग होती तशीच आता थर्ड इयरची इन्फॉर्मेशन मी आता कम्प्लिटेड केलेली आहे। आता फोर्थ इयरची इन्फॉर्मेशन सिलेक्ट करायची आहे आणि फोर्थ इयर परस्युइंग टाकायचे, ठीक आहे। आता फोर्थ इयरसाठी मी फॉर्म भरतोय त्यामुळे माझं फोर्थ इयर परस्युइंग असं त्या ठिकाणी आलं पाहिजे, ठीक आहे। तर त्याच्या रिलेटेड आपण सगळी माहिती बनवणार आहोत, किती फी भरली आहे, काय भरली आहे,
त्यानंतर या ठिकाणी मला या ठिकाणी जी आपण फी भरलेली आहे त्याची पावती पाहिजे किंवा बोनाफाईड, या 3 इन्फॉर्मेशन इथं माहिती आहे. त्या 3 पैकी कुठलेही डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर हे चालणार आहे. पण ओपनच्या विद्यार्थ्यांनी शक्यतो ना या ठिकाणी तुमची जी फी भरलेली आहे त्याची पावतीच या ठिकाणी अपलोड करा. ठीक आहे, त्यांनी ज्या काही अटी दिलेल्या आहेत साईजची आणि फॉर्मॅटची असेल ती फॉलो करून बाकीची इन्फॉर्मेशन भरून सेव्ह करा आणि या ठिकाणी तुमची सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे, आता तुम्हाला मी दाखवतो एक सेकंड. करंट कोर्सवरती बघा, आपण आता 4th इयर परस्युइंग असेल, 3 इयर कम्प्लिटेड असेल. बघा आलं काय, 3 इयर जे आहे ते कम्प्लिटेड आहे आणि 4th इयर आता माझं चालू आहे म्हणून ते परस्युइंग आहे. म्हणजे आपण 4थ्या वर्षाची या ठिकाणी स्कॉलरशिपची इन्फॉर्मेशन भरत आहे. आता या ठिकाणी यायचं तुम्हाला परत पास्ट क्वालिफिकेशन मध्ये पण काही चेंजेस करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, हॉस्टेल डिटेल्स वरती येऊयात. आता ज्या प्रकारे तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढलं ना 4थ्या वर्षासाठी किंवा तुमचं जे काय असेल नवीन वर्ष त्यासाठी, त्याच प्रकारे तुम्ही ज्या हॉस्टेलवरती राहताय किंवा तुमची जे काही रेंटेड रूम असेल तर त्या पीजी साठी पण तुम्हाला तुमचं रूम अग्रीमेंट करून घेणं गरजेचं आहे. दरवर्षीचं नवीन रूम अग्रीमेंट या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. तर आता मी ह्या वर्षीचं रूम अग्रीमेंट जे केलेलं आहे त्याची माहिती या ठिकाणी मी भरून घेतो. ते रूम अग्रीमेंट मी किती तारखेला केलंय, तर आपल्या तुम्हाला रूमचं टाईप टाकायचं. तुम्हाला हॉस्टेलमध्ये राहताय तुम्ही का रूम रेंटेडने घेतलेली आहे, त्याचसोबत तुमची ऍडमिशन डेट, हॉस्टेलचा ऍड्रेस तुमचा पूर्ण, मेस आहे का, त्याचे चार्जेस आणि ओकेच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. ओकेच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं हॉस्टेलची डिटेल्स पण जे आहे ती या ठिकाणी सेव्ह होऊन गेलेली असेल. आता तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी बॅकला यायचंय आणि जे ऑल स्कीमचं डिपार्टमेंट आहे, ऑल स्किलचा जो पार्ट आहे तिथे यायचंय. या ठिकाणी आता तुमचं जे डिपार्टमेंट आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. त्याआधी मी तुम्हाला दाखवतो माय अप्लाइड स्कीम मध्ये. बघा मी कुठली स्कीम इथं दिसत नाही, तर तुम्ही म्हणसाल तुम्ही ऑलरेडी भरलेली आहे आणि तुम्ही आता डुप्लिकेट सांगताय. मला भरपूर अनुभव आले आहे मुलांचे, त्यामुळे मी आधी तुम्हाला प्रूफ दाखवतोय. आता इथं डिपार्टमेंटमध्ये माझं इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे, म्हणजे टेक्निकल डिपार्टमेंट आहे. तिथं तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटनुसार तुमचं जे काय असेल ते सिलेक्ट करू शकता अकॉर्डिंगली. आता हे टेक्निकल डिपार्टमेंट आहे माझं आणि आता आपण कुठली शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना म्हणजे EBC स्कॉलरशिप आपण अप्लाय करतो. इथं सर्च करूयात आणि जी येऊन जाईल तिथं ऍप्लिकेशन डेट टेक ऍक्शन आहे तिथं अप्लाय करणार आहोत. आणि आता इथं सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे इज दिस रिन्युअल ऍप्लिकेशन, म्हणजे हे तुमचं रिन्युअल आहे का, तर येस वरती क्लिक करायचे. आणि त्या खाली आता तुम्हाला त्याचा ऍप्लिकेशन ID विचारेल मागच्या वर्षीचा, तो आपण मागाशी मी तुम्हाला कॉपी करायला सांगितलं होता ना, तो आता येतो तुम्हाला पेस्ट करायचा आहे. ठीक आहे, पेस्ट तुम्ही कॉपी करा, टाईप करा, कसंही करा. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला विचारले की तुम्ही ह्या व्यतिरिक्त कुठली दुसरी स्कॉलरशिपला अपेअर आहात का, म्हणजे दुसरं कुठलं स्टॅप पण तुम्हाला मिळते का, तर इथं नोच करायचं आहे. येस केलं तर तुम्ही एलिजिबल होत नाही या स्कॉलरशिपसाठी. ठीक आहे, आणि आता हे तुम्हाला बेनिफिशियरी ऑफ फॅमिली आता एकच करायचं, म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये किती आहात जे या स्कॉलरशिपचा लाभ घेतात. ठीक आहे, तर तिथे एक करायचं आहे आणि त्याचं जे अंडरटेकिंग आहे तुम्हाला ते डिक्लेरेशन फॉर्म मध्ये मिळून जाईल. जर ते नसेल तर तुम्ही त्याची डायरेक्ट लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे, किंवा मला डायरेक्ट मेसेज करा, मी तुम्हाला ते जे बेनिफिशियरीचा फॉर्म आहे तो तुम्हाला ठिकाणी पाठवून देईल. तर ते TWS म्हणून ऍप्लिकेशन आहे का तुमचं ऍडमिशन किंवा EWS म्हणून आहे का, तर ते त्याच्या अकॉर्डिंगली सिलेक्ट करा. खालचं जे नॉन क्रिमिलियर आहे ते काही कंपल्सरी नाहीये, त्यामुळे ते स्किप करून तुम्ही डायरेक्टली सेव्हच्या बटनवरती क्लिक करा. सेव्हच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं साईड पॉपअप येईल आणि तुमची जी काही तुम्ही माहिती भरलेली आहे आतापर्यंत या ठिकाणी तुम्हाला एकदा चेक करून घ्या, सगळी योग्य असेल तर टिक करा आणि सबमिटच्या बटनवरती क्लिक करा. सबमिटच्या बटनवरती क्लिक केल्यावर तुम्हाला सक्सेस म्हणून दिसेल, तुमचं नाव येईल आणि तुम्ही कुठल्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय झाला त्याचं तुम्हाला सक्सेसफुल झाले असं दाखवतील आणि तुमच्या मोबाईलवरती पण तुम्हाला एक मेसेज येऊन जाईल. तर असं झालं असेल तर समजून जावा की तुमचं जे काही ह्या वर्षीचा स्कॉलरशिपचा फॉर्म आहे तो सबमिट झालेला आहे. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.